नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची यासी कैसा नारायण ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात यासी कैसा नारायण भाग दुसरा. यानंतर अवघ्या 10-12 दिवसांची घटना. भावडीतल्या कोणीतरी टवाळ मुलांनी आमच्या वर्गखोलीची 4-5 विलायती कौलं दगड मारून फोडली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फोडलेल्या कौलांच्या छिद्रातनं टपकत असलेल्या पावसाच्या पाण्यानं आमची वर्गखोली अर्धी अधिक ओली झाली होती. शेणानं सारवलेल्या भुईवर बसण्यासाठी कोरडी जागा मिळेनाशी झाल्यावर आमच्या कदम गुरुजींनी गावातनं कुणाकडून तरी 5-6 कौलं आणली. शाळा सुटल्यावर कदम गुरुजी, मी आणि काशीनाथ कौलं बसवायला शिडीच्या साह्यानं वरती चढलो. 2-3 कौलं लावायची बाकी असताना पावसाची जोरदार चळक आली. अवघ्या मिनिटाभरात तिने आम्हाला नखशिकांत भिजवून टाकलं. गुरुजी आम्हाला खाली उतरायला सांगत होते, पण काशीनाथ म्हणाला, आता आम्ही पूर्ण भिजलोय गुरुजी, 2च कौलं बसवायची बाकीत, किती वेळ लागणार आहे? नाही, अरे तुम्ही उतरा खाली, मी बसवतो. नाही गुरुजी, अहो का आम्ही काय शियाना मेनाचे नाही. पावसाचे टप्पोरे थेंब झेलत गुरुजींच्या हाती कौल देत मी म्हणालो, अरे हा पाऊस सर्दी पडशाला निमंत्रण देतो पोरांनो. तुमचे आईवडील रागवतील माझ्यावर. अहो नाही रागवणार. संध्याकाळी घमेल्यात निखारा घेऊन डोकी शिकवा आम्ही. 5 मिनटं भिजण्यापेक्षा वर्गातल्या ओल्या भुईवर दिवसभर बसून राहण्याची शिक्षा आज लय जब्बर आहे गुरुजी, मी गुरुजींना म्हणालो. कौलं बसवून झाल्यावर आम्ही खाली उतरलो. खाली सोपान आणि दामू होता. गुरुजींनी कुडकुडत त्यांना शेकोटी करण्याची आज्ञा दिली. दामूचं घर जवळ होतं. सोपान दामूसह गुरुजींची छत्री घेऊन व्हरांड्याबाहेर पडले. 5-6 मिनिटात ते 2 गोवरे आणि थोडं सरपण घेऊन परत आले. वर्गाच्या कोपऱ्यातला डबा कागदांनी भरला होता. कपाटावर एक पुठ्ठ्याचं रिकामं खोकं होतं. व्हरांड्यात चेक केला 10-12 मिनटं आणि मग आम्ही घरचे रस्ते धरले. अंगातला गारठा कमी झाला नव्हता म्हणून कपडे बदलून मी चुली पुढे जाऊन बसलो. दिवे लागण्याची वेळ झाली होती. जीजी देव्हाऱ्यापुढे बसून तेलवात करण्यात रंगली होती. विजू, सुनीता टी व्ही लावून बसले होते. अक्का पाट्यावर मिरच्या वाटत होती आणि नानी चुलीजवळ पिठाचा डबा घेऊन भाकरीसाठी पीठ मळत होत्या. मी चिमट्यानं चुलीतला निखारा पुढे ओढत असताना लागोपाठ 3-4 शिंका आल्या. शिंका थांबल्यावर नानींनी विचारलं, पावसात भिजला का? आमच्या वर्गावरची 4-5 कौलं कोणीतरी फोडली. सगळी भुई ओली झाली. बसायला जागा राहिली नाही म्हणून शाळा सुटल्यावर मी कौलं बसवायला गुरुजीच्या बरोबर वरती चढलो. 2-3 बसवून झाली आणि पावसाची चळक आली. अरे मग पाऊस आल्याबरोबर खाली नाही उतरायचं वे? मी उत्तर दिलं नाही. खाली वाकलो, डोकं शेकायला लावलं. 2 मिनिटांनी पुन्हा शिंका आल्या. नाक साफ करण्यासाठी न्हाणीकडे जायला लागलं. पुन्हा चुली पुढे जाऊन बसल्यावर मी नानेंना विचारलं, आज स्वयंपाकाला लय लवकर सुरुवात केली नाने? अरे गणपती पुढं 8 वाजता रामदास महाराजांचं प्रवचन आहे. वय कोण कोण जाणार प्रवचनाला? मी आणि अक्का. आप्पा आणि जीजी पण येणार असतील की? आप्पाचं काय सांगत नाही. जीजीला कीर्तन प्रवचन नाही आवडत. मी आलो तर चालेल का? नाही चालणार. सर्दीचं लक्षण दिसतंय तुझं. सर्दी थंडी तापाव गेली तर तुला 4-5 दिवस अंथरुणात पडून राहायला लागन. त्याचवेळी मला पुन्हा 2 शिंका आल्या. मग जीजी लगबगीनं आत येऊन माझ्याजवळ बसली. माझ्या कपाळाला हात लावून म्हणाली, अरे ताप भरलाय तुझ्या अंगात. कपाटात आहे की तापाची गोळी जीजी. मिरच्या वाटणं थांबवून अक्का म्हणाली. अक्काचं बोलणं न ऐकल्यासारखं करून जीजी बाहेर गेली. देव्हाऱ्यापुढच्या दगडी पाळ्यातल्या राखेचा चिमूटभर अंगारा घेऊन आली. अंगारा माझ्या कपाळी लावून पुटपुटली. आई काळूबाई, चुकलं माकलं पदरात घे, माझ्या लेकराला गुण दे. जीजी बाहेर गेल्यावर अक्का हसत म्हणाली, काळूबाईनी संजयला पावसात भिजायला सांगितलं होतं. कपाळाला अंगारा फासून याची सर्दी हटणार आहे का नानी? अहो भाव भोळा असल्यावर रांच्या मातीचाही गुण येतो. या भोळ्या भावाला शास्त्रात पाखंड म्हणतात नानी. रामदास महाराजांना विचार.
अक्का म्हणाली. हे बघ, त्याच्याशी तुला काय देणं घेणं नाही. मिरची वाटून झाली असेल तर आण. नानी, कोण आहे ही आई काळूबाई? मी विचारलं. अरे बाबा, देवी आहे. या देवीबद्दल हे बघ, याच्यापेक्षा मला काय माहीत नाही जास्तीचं. नानी पटकन म्हणाल्या. मी सांगते. डोंगरची हवा आणि आईला सोसणं गारवा, हे गाणं माहिती ना तुला? ती ही काळूबाई अलीकडं लय प्रकटली, खेड्यापाड्यातल्या घराघरात जाऊन पोचली. आता ह्याच्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे असेल तर मंजुळा मावशीला विचार. माझ्या हातावर तापावरची गोळी देत अक्का म्हणाली. जीजीला नाही का माहिती? अरे मंजुळा मावशी जीजीची गुरु आहे भावडे. जेवण झाल्यावर खरकटी भांडी घमेल्यात भरून नानी अक्का प्रवचनाला निघाल्या. विजू सुनीतानं हट्ट धरल्यामुळे त्यांनाही न्यावं लागलं. त्यांच्या पाठोपाठ नाना आप्पाही गेले. राहिलो फक्त मी आणि जीजी. मी तिला विचारलं, तुला नाही जायचं का प्रवचनाला? नाही जायचं. रामदास महाराजांचं मला कीर्तन प्रवचन आवडत नाही. का ग? भगत देवऋषी अंगारे नडीतोडी भूतपिशाचे त्याला सगळं थोतांड वाटतंय. ज्यांच्या अंगात वारी येतात त्यांच्या होतं तुटून पडतोय. आमची भक्ती खोटी आहे, मतलबी आहे असं त्याचं म्हणणं आहे, म्हणून नाही गेले मी. शिवाय तू हिथं एकटा तापानं फनफनल्याला, तुला सोडून नाही जावं असं वाटलं. जीजीनं मधल्या दालनात तिच्या खोलीत अंथरूण घातलं. त्यावर मला नेऊन झोपवलं. घमेल्यात भरलेला निखारा उशालखत आणून ठेवला. 15-20 मिनटं तिने कापडाच्या बोळ्यानं माझं डोकं शेकवलं. साधारणपणे 9च्या सुमाराला मला घाम फुटला. ती घाम पुसून काढत असताना मला डोळा लागला. 1.5-2 तासानं जाग आली. आप्पा जीजीचं बोलणं कानावर पडायला लागलं म्हणून मी जराही हालचाल नाही केली. आप्पानं जीजीला विचारलं, कधी झोप लागली संजूला? लय वेळ झाला. ताप उतरला ना? उतरला की. घाम फुटला होता. पुसून काढत असताना त्याच्या पापण्या मिटले. तू पण झोपली असणार असं वाटलं होतं मला. तुम्ही यायचे होता म्हणून झोप नाही लागू शकली. कसं झालं प्रवचन? हा, नेहमीसारखं. तुला नसतं आवडलं. वारी भगत देवऋषी वैरी आहेत त्याचे. खरं बोललं ना, कसा ख्या आईला पण राग येतो कामला. कारगावच्या बँकेत तुम्हाला खातं उघडाय सांगितलं होतं. जीजीनी विषय बदलला. हा, उघडलं म्या. कोणच्या बँकेत? आमुंडीच्या सहकारी बँकेत. महाराष्ट्र बँकेत उघडणार होता ना? त्या बँकेत नानाचं खातं असलेलं समजलं म्हणून टाळलं म्या. सहकारी बँकेत खातं आहे ना आपलं? आहे की, कारगावच्या सहकारी बँकेत. एका बँकेत 50,000पेक्षा जास्त रक्कम गेली तर टॅक्स भरायला लागतो म्हणून आमुंडीला जायला लागलं. किती रक्कम टाकली? 20,000. 35,000 टाकणार होता ना? 15,000 8-10 दिवसांनी टाकणार आहे. चोरीचा मामला आहे. सावधगिरी बाळगून सुद्धा. काय झालं आता? आपल्या काळ्या बाजाराचा नानांना संशय आलेला असावा असं मला अलीकडं वाटायला लागले. कशावरनं म्हणता? केशव शेठबरोबर चहा पिताना मी नानांना 2दा बघितले. कोणी हो केशव शेठ? भाजीपाल्याचा व्यापारी. शिवाय आपण ज्या शारदा ज्वेलरमधनं मोहनमाळ खरेदी केली त्या कांचनबाई सराफाबरोबर गप्पा मारताना बी नानांना एकदा बघितले मी. आणि तो शेंग्याचा व्यापारी गुलाबबाई, त्याच्याबरोबर तर नानाचे जिवाळ्याचे संबंध आहेत. नानांना संशय आला असता तर आत्तापर्यंत त्यांनी तोंड बंद ठेवलं नसतं. त्यांनी हे बघ, अंगावरनं गाडा गेला ना तरी नाना हुका चुकारणार नाही. आपल्या अगणित चुका त्यांनी मोठ्या मानानं पोटात घातल्यात. पट्टीचा हिशोब घेताना बी कसली बी अवांतर चौकशी नाही करत ती. त्यांनी मला कधी ब्र शब्दानं दुखावलेलं नाही. मला लय अपराध्यासारखं वाटतंय कांबळा. नाना फार आतल्या गाठीचे दुरतेत बेरकी आहेत. आणि आपण काय कमी आहे का? आपण तर लबाड आहे, काम चुकार आहे. तुम्हाला सारखी डिवचत होती म्हणून मी 2-3 वेगळं निघण्यासाठी बोललोय. ते बोलायलाच नको होतं. त्यातला कोणीतरी नानांजवळ फुटला असावा अशी शंका यायला लागली मला. भावाचं तुम्हाला एवढा पुळका येत असेल ना तर आजपासून माझं नाव घेणं सोडून द्या. 2 पोरांना घेऊन कुठं बी जाऊन राहील मी. मला वेगळं पाहिजे, एकत्र राहायचं नाही आहे. अगं सागर, अक्कावर अक्षदा पडेपर्यंत वेगळं होऊ नये असा सरपंचाचा निरोप आहे. नानानी त्याला पडवून ठेवलं असणार. आपल्या 5 एकरातला आयता मलिदा खायला मिळतोय. आपली तोंड शिवली आहेत का?
आयता मलिदा आपण खातोय. हे बघा, तुम्हाला स्पष्टपणे अखेरचं सांगते मी, मला माझा स्वतःचा संसार प्रपंच करायचा आहे. मला कोणाची बी उंजळीनं पाणी प्यायचं नाही. माझी काळूबाई भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी असणार आहे, चिंता करू नका. स्वार्था परमार्थ दिसेना दुरावतो नारायणा. चोरा करणाऱ्यांचं कधी भलं होत नाही. हरामाचं धन पचनी पडत नाही. वरती जाण्यापूर्वी सगळ्याची झाडा झडती द्यावीच लागती. जिजीनं खरोखर एवढी घाई करायला नको होती. तिने आप्पाचं समजावणं फेटाळून लावलं. आपला निर्धार कायम ठेवून तिने अंथरुणावर अंग टाकलं. मी जागाच होतो. सगळं जसंच्या तसं ऐकलं होतं मी. बाईच्या हट्टापुढे पुरुषाला हात टेकावेच लागतात. शेवटी माघार घेऊन आप्पा म्हणाला, लाईट ठेवू का बंद करू? शेजारी पोरगं झोपले, दिसत नाही वे? 5-10 मिनटं ठेवली असती तर काय एखाद्या रात्री खाडा झाला तर आकाश नाही कोसळत. माझ्या पापण्या मिटणार नाही कमळा. अंधाराचं वावडं आहे वय तुम्हाला? वावडं नाही ग, पण ह्याच्याशिवाय दुसरं काय मिळतंय मला तुझ्याकडनं? कधी नकार दिलाय का सांगा? आतल्या दालनात जाऊ. अहो कसं कळत नाही तुम्हाला? लाईट बंद करा मुकाटेनं. काय नवरा राहिलो नाही मी, सांगकाम्या झालोय सांगकाम्या. दसऱ्याचा दिवस होता. घरातलं वातावरण तंग होतं. 3-4 दिवसापूर्वी कारण नसताना सकाळी उजाडल्याबरोबर जिजीनं नानीवर तोंड टाकलं होतं. शेजाऱ्या पाजाऱ्यांचं हसू होऊ नये म्हणून नानींनी मवाळ धोरण स्वीकारलं होतं. ती जिजीला हात जोडून समजून सांगण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण जिजीला वेगळं राहायचे डोहाळे लागले असल्यामुळे ती नानींचं ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. नाना नानींवर नाही ते आरोप करायला लागली होती. बाहेरच्या दालनात आप्पा शंडासारखा बसून होता. बायको पुढे नांगी टाकणाऱ्याला दुसरं काय म्हणावं? तो शांतपणे जिजीची खोटी नाटी आगपाखड ऐकत बसला असल्यामुळे कदाचित त्याची जिजीला मूक संमती असावी. आप्पा हस्तक्षेप करीना, जिजी तोंडाला आवर घालेना, म्हणून अखेर शेवटी अक्कालाच राहवलं नाही. नानींचा हात धरून म्हणाली, नानांनी काय सांगितले कळत कसं नाही ग तुला? जिजीला मुद्दाम भांडायचे तुझ्याशी. तुला म्हणता ताक वळखता येत नाही वे? नाचकी कुचकी घाणेरडी बोलणी खायला तू कोणाची बटकीन नाही. इथं चोर झालेच साव. साऱ्या भावडीला माहिती. चल बाहेर चल, मी आणते नानांना बोलवून. काय तो फैसला पाडून टाका एकदाचा. अक्कानं नानींना हात धरून बाहेर ओढत नेलं. तरीसुद्धा मधल्या दालनात 10-12 मिनटं जिजी हातवारे करत तणतणतच होती. मी पुढ्यातली वह्या पुस्तकं दप्तरात भरून आत गेलो. ग्लासात पाणी आणून जिजीच्या हातात देत गंभीरपणे म्हणालो, पाणी आणले तुझ्यासाठी. घशाला कोरड पडली असेल. 2-4 घोट पाणी पिल्याशिवाय तुला भांडायला जोर नाही येणार. मी ह्याल्या मूड दे. अरे जन्म देणारी आई आहे मी तुझी. या घरात आपल्याला आहे का काही किंमत? दारी आलेल्या बुवा बैराग्याला पासाभर द्यायचं सुद्धा तुझ्या आईला स्वातंत्र्य नाही. आपण बसून खातोय, एखाद्या आश्रितासारखं वागवलं जातं आहे आपल्याला. कापडाच्या साबण्यासाठी, डोक्याला लावायला तेलासाठी सुद्धा हात पासरावा लागतोय मला. निम्म्या इस्टेटीचे आपण मालक असून सुद्धा. अगं जिजी बास कर की आता. नानीनी कशाला कुलप लावून ठेवली सांग बरं? कशाला तोंडाच्या वाफा घालवती तू? गावातल्या कुत्र्याला सुद्धा तुझं बोलणं खरं वाटणार नाही. असं म्हणून मी बाहेर गेलो. अर्धा गृहपाठ लिहायचा बाकी होता, पण जिजीनी मुद्दामून उकरून काढलेल्या भांडणामुळे मनस्वास्थ्य नाहीसं झालं होतं. एकाग्रता भंग पावली होती. नानी अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ बसून होत्या. अक्का अंगण झाडत होती. अंगण झाडून झाल्यावर ती मला म्हणाली, भावड्या माझे हातपाय धुळीनं माकलेत, आतून 2 रिकामी हांडी घेऊन येतो का? येतो. माझा अभ्यास बी झालाय अक्का. पाणी आणायला तुला मदत पण करतो. अरे नाही भावड्या, सुंदरा काकीला बोलवलंय मी मदतीला. अक्का, माझ्या डोळ्यात पाणी आल्यामुळे मन मोकळं करता आलं नाही. ती मला मिठीत घेऊन थोपटत म्हणली, अरे डोळ्यात पाणी नाही आणायचं. जिजीला आप्पाला आमच्यात राहायचं नाही म्हणून त्यांनी हा तमाशा चालवलाय. नानींनी त्यांना कधी शब्दानं दुखावलं नाही. पाटीलकीची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी वागतील तसं वागू दिलं. वेळीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असती ना तर ते आज डोईजड झाले नसते.
सुंदरा काकी आलेली बघताच अक्कानं माझ्या भोवतीची मिठी सोडली. अक्का पाणी आणत असताना जिजीनं बाहेरच्या दालनात देव्हाऱ्यासमोरच्या कोपऱ्यात 3 दगडांची चूल मांडली. तेला मिठासकट सगळी शिधा सामुग्री आणि गरजेपुरती भांडी घरातनं आणली. पडवीत गोवऱ्या सरपण होतं. आडावरनं हंडावर पाणी आणलं. तासाभरात बेसन भाकरी केली. स्वयंपाक उरकल्यावर मला हाक मारली, संजू जेवून घे चल. तुम्ही जेवा, मी आज जेवणार आहे. मुकाट्यानं चला जेवायला, वितंडवाद नकोय मला. नको असतं तर एवढा तामाशा केला नसता तू. ए संजय, आप्पाही गरजला. पण मी म्हणालो, आवाज वाढवू नका आप्पा. कारगावातल्या आमुडीतल्या कोणत्या बँकेत तुमच्या काळा बाजाराची खाती आहेत ती माहिती आहेत मला. शारदा ज्वेलरवाला सुद्धा मला माहिती. मी तुमचा मुलगा आहे म्हणून तोंड बंद ठेवलंय. चले जा, काळ करीत ना. मुलगा नाही, वैरी आहे आमचा तू. तेवढ्यात नानी बाहेर आल्या. आप्पा जिजीला म्हणाला, आमच्यावरचा राग पोराव कशाला काढतो तुम्ही? आम्ही काय तुमचं लुबाडले? तुमचं काय घेऊन पळालो? सांगून तरी टाका नाही एकदा, काय कमी पडलंय तुम्हाला? ढोंगात माती जाईपर्यंत घरादारात 12-12 तास राबतोय आम्ही. रक्ताचं पाणी करून हा डोलारा उभारलाय आम्ही. चंदनासारखं झिजलोय. सुखा समाधानानं जगू द्या आम्हाला. संजू तुमचा मुलगा आहे, तुमचं नाव सांगणार आहे, चिंता कशापायी करताय? यानंतर तासाभरानं सागरदादा सणानिमित्त भावडीला आला होता. घरात जे महाभारत घडलं होतं त्याचा मी साक्षीदार होतो. तो मला म्हणाला, चल विश्वनाथाचं दर्शन घेऊन येऊ. तुला जेवायचं नाही का? अरे सकाळी भरपूर नाश्ता केलाय, आल्यावर जेवीन की. महादेवाच्या मंदिराकडे जाता जाता सागरदादाला मी घडलेला सगळा वृत्तांत सांगून टाकला. शंभू महादेवाच्या दर्शनानंतर आम्ही कुठेही थांबलो नाही, लगेच घरी परत आलो. सागरदादा अबोल झाला होता. त्यांनी काहीतरी बोलावं, त्यांनी मला धीर द्यावा, दिलासा द्यावा असं मला फार वाटत होतं. पण सागरदादांनी एकही शब्द उच्चारला नाही. त्याला माझ्या जन्मदात्यांचा प्रताप अजिबात पटला नव्हता. ते माझे जन्मदाते असल्यामुळेच सागरदादा बोलला नसावा. स्वयंपाक तयार होता. सणाचा दिवस असूनही नानींनी अक्काला फक्त भाजी भाकरी बनवायला सांगितली होती. नानींनी धाकट्या दिरावर पुत्रवत प्रेम केलं होतं. जावेला धाकट्या बहिणीसारखं वागवलं होतं. त्यांनीच वेगळी चूल मांडल्यामुळे त्यांना आतोनात यातना झाल्या होत्या. माझे आईबाप, विशेष करून माझी आई, जिंकलेच्या समाधानात होती. तिला जणू स्वर्ग 2 बोटं राहिला होता. अक्कानं आम्हाला जेवायला हाक मारली. सागरदादा मला हाताला धरून आत गेला. आम्ही पाटावर जाऊन बसल्यावर मिनिटभरानं विषण्ण चेहऱ्यानं नानी पाठोपाठ नाना आले. बाहेरच्या प्रकारानं त्यांच्या मनातला अंधार नाहीसा होण्यासारखा नव्हता. अक्कानं आमच्या पुढं ताटं ठेवल्यावर नाना व्यथित स्वरात म्हणाले, दुःख बांदिवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. लागा जेवायला लागा. दुःख भोगाशिवाय आपल्या हाती काहीच नसतं. जे आटळे ते घडणारे असं दिसतंय. माया मोहपाश आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी अतूट असतात. सुखासुखी तोडता नाही येत ती. बळेच 4 घास खाऊन नाना पाटावरनं उठले. त्यांच्या खोलीत जाऊन बसले. मग नानी पाटावरनं उठत सागरदादाला म्हणाल्या, तुझं खाणं आटोपलं का घडीभर आमच्या खोलीत ये. भिजत घोंगडा आता ठेवू नये असं मला तरी वाटते. त्यांच्या डोक्यात मंथरा शिरली. एकत्र राहण्यात काही अर्थ नाही. त्यांचं त्यांना देऊन टाकू. जवळजवळ तासभर सागरदादा नाना नानींबरोबर वाटपाविषयी चर्चा करत बसला होता. मनावर टेन्शन आल्यामुळे मी सचिंत मुद्रेनं बाहेरच्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसलो होतो. थोड्या वेळानं जीजी आप्पासकड बाहेर आली आणि मला म्हणाली, अरे असा सुतकी चेहऱ्याने हित का बसला तू? तुझे आई बाप जिवंत आहेत, मेलेले नाही आहेत. जा जाऊन बस. मनुबाईचा निरोप आलाय म्हणून आम्ही खराडीला निघालोय. परत यायला आम्हाला 4-5 वाजतील. ते गेल्यानंतर सागरदादा गंभीर चेहऱ्यानं बाहेर आला. त्यांनी खुणावताच मी उठलो. गावाबाहेर महादेव मंदिरामागे आमची 10 गुंठे बखळ आहे. ती बबन कुंभाराला वीड भट्टीसाठी भाड्यानं दिली आहे. त्या बखळीकडे गेलो. बबन कुंभारानं दसऱ्याच्या मुहूर्तावर विटा थापायला सुरुवात केली होती. लाख विटांच्या 3 भट्ट्या पावसाळ्यापूर्वी भाजून विक्रीसाठी तयार होत्या.
त्याला 5,000 विटा आणि एका पांढऱ्या मातीच्या गाडीची ऑर्डर देऊन आम्ही बापू गवंडी आणि वासुदेव सुताराकडे गेलो. सुताराला 3 चौकटी बनवायला सांगितल्या. बापूला बांधकामाची माहिती देताना सागरदादा म्हणाला, बापू आमचं घर तुला माहिती, तिन्ही दालनात बरोबर मध्यभागी विटांची 9 इंची पांढऱ्या मातीत आड्यापर्यंत पडदी घालायची. त्यापूर्वी पडदी लगत दोन्ही बाजूला 3-3 चौकटी वाचवायची आहेत. बांधकाम सुरू करते वेळी तिन्ही दालनात त्या 3 चौकटी निघतील. बाकीच्या 3 चौकटी वासुदेवाला बनवायला सांगितले आहेत. 2 दिवसात देतो म्हणलाय. चौकटी उभ्या केल्यानंतर 3-4 दिवसात पडदी घालून झाली पाहिजे. अरे तुमच्या वाटपाचं कधी कानव नाही आलं सागर? कुरबूर वाढत चालली आहे. मतभेद चव्हाट्यावर यायला लागले. कसं आहे, भांडण तंटा करत बसण्यापेक्षा गोडीच्या पोटी वेगळं निघणं कवा बी चांगलं असते. बापू म्हणजे आमच्या गावातली वाजती घंटी. गावात कांड्या पिकवण्यात महाचतुर. त्यानं भलते सलते प्रश्न विचारू नयेत म्हणून सागरदादानं त्याला मोजकीच माहिती दिली. तरी तो म्हणालाच, ते जीजीचा स्वभाव लय फटकळे हो. शिवाय तिला देवाधर्माचं लय येड आहे म्हणून तिचं नानी बरोबर पटत नसणार. बाकीच्या चांबर चौकशा करू नको बापू. तुझ्या कांड्या 1 दिवस मागत पडतील तुला. ठीक आहे, 2-3 दिवसात बेगारे सकट कामाला सुरुवात करतो. आणि मजुरीचं काय? नाही, नाना देतीन ते घेईन मी. पडदी, दार, खिडक्या यात आठवडा गेला होता. खर्चाची रक्कम 30-32 हजारापर्यंत गेली होती. कर्जाचा बोजा वाढू नये म्हणून नानांनी 25 पोती शेंगा विकून टाकल्या. नंतरच्या रविवारी सकाळी 9 वाजता सागरदादा भावडीत हजर झाला. सगळ्यांचा चहा नाश्ता झाल्यावर नानांनी सुनीता विजू वगळता आम्हा सगळ्यांना त्यांच्या खोलीत बोलवून घेतलं. आप्पा जीजी त्यांच्यासमोर बसल्यावर नाना शांतपणे म्हणाले, आप्पा आपलं वाटप कटुता न वाढता घरगुती स्वरूपाचं करायचं आहे. त्यामुळं मी बाहेरच्या तिसऱ्या कोणत्याही मध्यस्थाला बोलावलेलं नाही. मधल्या पडदीसाठी आणि दार खिडक्यांसाठी जवळजवळ 32,000 रुपये खर्च झाला आहे. त्यासाठी 25 पोती शेंगा ऐकायला लागल्या. मी कागदावर जमा खर्चाचा हिशोब तहसीलदार लिहून ठेवला आहे. तू नजरे घालून घालावा. आपल्या किरकोळ स्वरूपाचं 10-11 हजार कर्ज आहे. ते पण स्वतंत्र कागदावर लिहिलेलं आहे. आपण एकटे येतो, एकटे जातो. जाताना टाचणीसुद्धा बरोबर नेता येत नाही. आणि भाऊबंदकी कुठं नाही, सगळीकडं चालू आहे. तिचं मुख्य कारण आहे स्वार्थ. देह हे देवाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? काहीच नाही आपलं. हा देहसुद्धा त्या वारछ्याच्या मालकीचा आहे. स्वार्थ फार वाईट असतो. स्वार्थाच्या आहारी गेलेली, मतलबाचा विचार करणारी माणसं भल्या बुऱ्याचा कधी विचार करत नाहीत. खरं वास्तविक हा दिवाळीचा सण आपण टाळायला पाहिजे होता. पण तुझ्या बायकोच्या हट्टामुळे नाही टाळता आला. आप्पा मी गेली 20 वर्ष स्वार्थ, अहंकार, हेवे द्यावे बाजूला ठेवून भावडीची पाटीलकी करतोय. दूधखोळा नाही आहे मी. बोलणार नव्हतो पण बोलायला भाग पाडलंय तुम्ही. तुझ्या बायकोनं आमच्यावर अनेक बिनबुडाचे खोटे नाटे आरोप केले म्हणून बोलणं भाग आहे. आम्ही तुमच्याशी कधी आकसानं वागलो, कधी भेदभाव केला, कधी तुमच्या विरहित निर्णय घेतले, कधी घरची कामं टाळली, मौजमजा केली, कधी दारू गांजा पिऊन पत्ते कुटत बसलो, कधी तुमच्या इस्टेटीचा कशा प्रकारे मलिदा खाल्ला ते तू मला सांगावंस. तू म्हणशील ते प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. समजायला लागल्यापासनं तू शेतातल्या मालाची 10-12 वर्षे इमाने इतबारे विक्री करत होतास. पण अलीकडच्या 5 वर्षांपासून तुमची बुद्धी फिरली. मी कुणाला समजू न देता मूठ झाकून ठेवली. तुमचा सगळा काळा बाजार माहीत होऊन सुद्धा मी गप्प राहिलो. तुम्हाला तुमच्या चुका समजतील, तुम्हाला उपरती होईल असा मला विश्वास वाटत होता. परंतु तुम्ही तो फेल ठरवलात. दुसऱ्याला फसवणारा एक दिवस स्वतः फसतो आप्पा. आणि मी तुमच्यावर बिनबुडाचे आरोप करत नाही. जे सत्य आहे तेच सांगतोय. भाजीपाल्याचा व्यापारी केशव शेठला जाऊन विचार. शेंगाचा व्यापारी गुलाबभाईला जाऊन विचार. एवढंच काय, शारदा ज्वेलर्सचा मालक कांचनभाईला सुद्धा जाऊन विचार. तुझी कोणकोणत्या बँकेत खाती आहेत हे सुद्धा माहिती आहे मला. धन मिळवुनी कोटी, सवे येरे लंगोटी. जास्त काय सांगणार तुम्हाला. तुम्ही आमच्यावर चिखल फेकलात त्याचं फार वाईट वाटलं. एकत्र कुटुंबासाठी तुम्ही काय त्याग केलात.
काय त्याग केलात हे कधी का सांगितलं नाही तुम्ही? तुम्हाला आमच्यातनं वेगळं व्हायचं होतं तर तसं गोडीपोटी सांगायचं होतं. मी कधीही नाही म्हणालो नसतो. आता आमच्यापेक्षा तुमचा जास्त तोटा होणार आहे. आता रोज तुला शेतात जावं लागेल. जडोप्याची अंग मेहनतीची कामं करावी लागतील. कपडा लागता, किराणा माल, औषध पाणी बघावं लागेल. कमळाला स्वयंपाक पाणी उरकून शेतातले उद्योग करावे लागतील. तुला जुगार, दारू, गांज्यासाठी वेळ देता येणार नाही. कमलाला पण भगत, देवऋषी, देव्हारा, यात्रा जमा करत फिरता येणार नाही. आमच्यावरचा ताण कमी होणार असल्यामुळे फायदा आमचा होणार आहे हे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही आहे. तुला शेवटचं सांगतो कमळा, भगतांच्या नादी लागून किंवा देव्हाऱ्यापुढे 2 तास बसून कुणाचंही कल्याण होत नाही. भोळ्या भाबड्यांच्या डोळ्यात फारकाळ धूळ फेकता येत नाही. तुम्ही निवडलेली ही वाट चुकीची आहे. कोंबड्या बकऱ्यांची दैवतं खरी नसतात हे लक्षात ठेव. नानांनी सौम्य शब्दात आप्पाजीची झाडणी केल्यामुळे त्यांना तोंड उघडायला जागाच राहिली नव्हती. पहिल्यांदा भांड्याची वाटणी केली गेली. नानीने निपक्षपातीपणे भांड्यांचे 2 ढीग केले. जिजेला कुठलाही ढीग उचलायला सांगितला. मग ज्वारी, शेंगा, कडधान्य, डाळीडुळींची वाटणी झाली. वैरणकाडीची वाटणी शाळू काढणीपर्यंत सामायिक ठेवण्यात आली. घराची वाटणी आधीच झाली होती. पडवीसह डावी बाजू आमची, उजवी बाजू नानांची. शेताची वाटणी पण अवघड नव्हती. डावीकडची 5 एकर पिकाऊ आणि 4 एकर चराऊ माळरान आप्पानं मागितलं. 2 बैल, 2 म्हशी आणि 1 गाय आमच्या वाट्याला आलं. राता राहिली कुंभाराला भाड्यानं दिलेली 10 गुंठे बखळ आणि चंपा शेठला भाड्याने दिलेली चावडीलगतचं 3 खणांचं 2 दालनी घर. आप्पानं घर मागितलं. नानांचं मन साफ असल्यामुळे त्यांनी आप्पाची मागणी क्षणार्धात मान्य केली. सालाच्या गाड्याचं काय करायचं? सगळ्या वाटण्या झाल्यानंतर शेवटी नानींनी विचारलं. धानाजी, गुणाजी, सुंदर तुमच्याकडे राहीन, आम्ही वेगळी व्यवस्था करू. जीजी म्हणाली. 10-11 हजार किरकोळ स्वरूपाचं कर्ज आहे असं तुम्ही सुरुवातीला म्हणला होता नाना. आप्पा म्हणाला. म्हणालो होतो. कारभारी या नात्यानं ते माझं मीच फेडणार आहे. तुमच्यावर कवडीचा बोजा लादणार नाही मी, असं म्हणून नाना उठले. चहा ठेवलाय नाना. अक्का म्हणाली. नानांना बसावं लागलं. चहा पिताना नानी म्हणाल्या, घरात कटकटी वाढल्यामुळं दसऱ्याचा सण आपण साजरा नाही केला. अक्काला पुरण शिजवायला सांगितलंय. आपली रक्ताची नाती आहेत, तोडायची म्हणली तरी तुटणार नाहीत. संध्याकाळी साऱ्यांनी गोळ्या मेळानं जेवायचे. सणासुदीला एकमेकांना इसरू नये. आडल्या भिडल्या वेळी एकमेकांना मदत करावी. एकमेकांशी प्रेमानं गुण्या गोविंदानं वागावं अशी माझी इच्छा आहे. नका घालू दूध जायामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. बोलता बोलता नानींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नानांच्या अगोदर उठून त्या आत गेल्या. मग सागरदादा म्हणाला, वाटपाच्या 2 बाबी राहून गेल्यात नाना. कोणत्या? TV आणि बैलगाडी. अरे हो, खरंच की. या 2 पैकी तुला काय पाहिजे आप्पा? नाही, मला TV नको, बैलगाडी द्या. ठीक आहे. आणखी काय राहिलं असेल किंवा तुला काही अधिक पाहिजे असेल तर आत्ताच सांग, नंतर बोलू देणार नाही मी. तुमच्यापेक्षा अधिक काय नको आम्हाला? तुमच्या चांगुलपणाचा आम्ही गैरफायदा घेतला असं उद्या कोणी म्हणाय नको आम्हाला. जीजी साळसूतपणे बोलून गेली. याचा अर्थ आमचा चांगुलपणा मान्य आहे तुला. आम्ही इमान सोडलं नाही, तुम्ही मात्र बेईमानी केली. त्याचं काय? नाना द्या सोडून, विषय नका वाढू. अरे मी कुठे यांना कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं केलंय? आप्पा माझ्या पाठीवर पाय देऊन आलाय. थोरल्या भावाचं कर्तव्य बजावताना मी कधीही स्वतःच्या मतलबाचा विचार नाही केला. नाना संजूकडं बघा, मगापासून त्याच्या डोळ्यांना धारा लागलेत. मी सगळं सोडून दिलंय पोरा. समाजात वागायचं आहे मला. भावावर अन्याय केला असं कोणी म्हणायला नको म्हणून सगळं गिळून टाकावं लागलंय. नाना उठत म्हणाले. कुठं निघाला? तलाठी येणार होते. आले असले तर त्यांना आपल्या विभाजनाचं सांगून टाकतो. बाहेर ऊन रणरणतंय नाना, तासभर विश्रांती तरी घेऊन जावा. ऊन मला नवीन आहे का? हे बघ, तू थोड्या वेळानं 15 मणीकडे जा. धनाजी सुंदरला भुईमुगाचा पाला गोळा करायला सांगितलाय. वळवाचा नेम नाही. पाला गोळा करून झाला असेल तर गुणाजीला मदतीला घेऊन रचून घ्या.
संध्याकाळी घरी आल्यावर धनाजीला पलीकडच्या पडवीत पाखऱ्या सर्जाला आणि चंद्री बांडीला मोरीला बांधायला सांग. नाना बाहेर पडल्यावर अक्का म्हणाली, आपल्या सगळ्या गाया म्हशी धनाजी काका नानीच्या हातावर आहेत जीजी. हा माहिती की मला, गाई म्हशी पिळल्यात की आम्ही बी. जीजी फणकारली. अगं सावधगिरी बाळगून धारा काढाव्यात म्हणून म्हणते मी. जीजी माझ्याजवळ आली. तिने मला हाताला धरून पलीकडे ओढत नेलं. बाहेर जाताना अक्काच्या डोळ्यात पाणी दिसलं. घरात शिरल्यावर जीजी माझ्यावर ओरडली, काय झालं तुला रडायला? काय आकाश कोसळलं का तुझ्यावर? खबरदार डोळ्यात पाणी आणलं तर देवारातल्या वेताच्या घडीनं सोलटून काढन तुला. गप गाडायचं हिथं आणि घरकामात मला मदत करायला लागायची. काय लहान नाही राहिला, 12 वर्षाचा घोडा झालाय तू. ढमालेबाईंच्या शिकवणीहून सुनीता नुकतीच आली होती. मला रडताना पाहून आणि जीजीचं चाललेलं आकांडतांडव बघून घाबरून गेली. तिच्यावरही जीजी घसरली. उद्यापासून शिकवणी बंद तुझी. अभ्यास घरी करायचा. काय मास्तरी नाही व्हायचं तुला. पुन्हा सांगायची माझ्यावर पाळी आणायची नाही, काय समजलं? जीजी गप्प झाल्यावर बघ्याची भूमिका घेतलेला आप्पा म्हणाला, कमळा झालं ना सगळं तुझ्या मनासारखं. पान उतारा झाला त्याचं काय? तो तुझ्यामुळं झाला. आता तरी शानी हो. पोरांवर राग काढून आणखीन काय मिळवायचे ग तुला? मी माझ्या पोरांना कोणाच्याही वंजळीनं पाणी पिऊ देणार नाही. अगं तुझी पोरं तुझीच राहणार आहेत कांबळा. शांत हो. उगा साप म्हणून भुई धोपटू नको. मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा 15 मनीकडे जावा. धनाजीला पाला रचू लागा. कुणी नाका मोरडाय नको. तू मंजुळाकडे जाणार होती ना, वाट बघत असेल ती. आज चूल बसवायची म्हणून मी तिलाच इकडे यायला सांगितलंय. आणि पांढरीला कधी जाशील? जाईन उद्या सकाळी. आईला बरं नाही, तिला भेटणं पण होईल. मला दिवसभर जनावरांची देखभाल करणं शक्य नाही होणार. येताना सीताबाईला आणि बाबूला घेऊन ये. कसली हे सबब सांगू नका म्हणावं. दादाला सांगून आली मी. सीताबाईला एका सकट भावडीला यायला कधी बी तयार आहे. सबब सांगण्याचा प्रश्न येणारच नाही. जावा. आप्पा 15 मणीकडे गेल्यानंतर 15-20 मिनिटांनी मंजुळा मावशी आली. डोक्यावरचं घमेलं खाली ठेवून अंगणातनं जीजीला म्हणाली, पायावर पाणी घ्यायला तांब्याभर पाणी आणखी कांबळा. जीजी आत गेली. पाण्याचा तांब्या तिच्या हातात देत म्हणाली, कुठं शिवपालव करायला गेलती? नाही ग, शेणानं पाय भरलाय. आणि त्या घमेल्यात काय झाकून आणले? बाटलीभर म्हशीचा चीक आणि थोडा खरवस आणलाय. पाय धुता धुता मंजुळा मावशी म्हणाली. घरात आल्यावर जीजीनं विचारलं, म्हैस कधी व्याली? अगं रात्री 8 वाजता. तुझ्याकडं दूध असणार म्हणून चीक आणला. चहा ठेवू का कपभर? नाही लगेच नको, चूल बशिवल्यावर ठेव. वाटप व्यवस्थित झालं ना? मंजुळा मावशीनं आतुरतेनं विचारलं. हा भाई मना जोगतं झालं, कटकटीशिवाय झालं. तुमचा धाकटा वाटा असल्यामुळं तुम्हाला वाटा उचलायची आधी संधी होती. पाटलांनी मनाचा मोठेपणा दाखवला म्हणायचा. अगं ते वाकडे चिरले असते तर लोकांनी छी थू केली असती. चल उड बाई, चूल बसवून घेऊ आधी. बसवू ग. शेण राग पांढऱ्या मातीत मळून ठेवली. कुंभाराकडनं चूल आणली. 25-30 इटा पण आणून ठेवल्यात. अर्ध्या पाऊण तासात बसून होईन. जीजी समाधानानं म्हणाली. घमेल्यातला लिंबू बिबुआ हातात घेऊन मंजुळा मावशी म्हणाली, हळद कुंकू उडदाचं दान आणि काळं वस्त्र असलं ताण. मी लिंबू भारून आणलंय. चुली मागं भीतीत गाडून टाकायचं. कोणाची कशाची माया चालत नाही. त्याला मिठाला बरकत असती. अगं पण आम्ही काळे वस्त्र वापरत नाही मंजुळा. अगं मग लाल आण नाही तर पिवळा आण. दुराचार्या लिंबू बिबवा मतोबा चेडोबाचा धावा. अंतःकरण निर्मळ नसल्यावर गंगाजल काय करणार आहे? अंधश्रद्धांच्या आहारी गेलेल्या कोत्या मनाच्या माणसांचा स्वतःवर तरी विश्वास असतो का? दुसऱ्याचं मन पारखायला आधी स्वतःचं मन निर्मळ असायला लागतं. मंजुळे घरी जायची घाई आहे तुला. अगं आज रविवार आहे कांबळा. दुःखी कष्टी आडले नडले येतात म्हणून 5-6 वाजता देवाऱ्या पुढे जाऊन बसावं लागतं. मंजुळे उद्या सकाळी माझ्याबरोबर पांढरीला येशील का? का ग? थोरल्या भावानं जनावरं वाळायला गडी बघून ठेवलाय. घरधान्याला गुराढोरात अडकवून नाही ठेवता यायचं. 14-15 वर्षाचा आहे. बाप नाही आई आहे. 10-5 वर्ष राहतील. त्या मायले एकाला घेऊन यायचं आहे. 1-2 तासात येऊ की परत? कमळे अगं तू तर माझ्या जीवा भावाची आहे. तुला नाही कसं म्हणणार मी? जाऊ.
त्या चूल बसवायला आत गेल्यावर सुनीता माझ्याजवळ येऊन उभी राहिली. मी मान उचलून तिच्याकडे बघताच ती म्हणाली, संजू भाऊ, भूक लागली रे मला. मी झटकन उठलो, टोपल्याजवळ गेलो. टोपल्यात एक भाकरी, मटकीची भाजी होती. आम्ही दोघं एकाच ताटात जेवायला बसलो. एक घास गिळल्यावर सुनीताने मला विचारलं, आपल्या जीजी का रागवली? त्याने तिचं डोकं बिघडून टाकलंय, मी देव्हाऱ्याकडे बोट दाखवून म्हणालो. मग सुनीतानं दुसरा प्रश्न नाही विचारला. माझ्या मनात मंजुळा मावशीनं आणलेलं लिंबू बिबुआ खदखदत होता. भारून आणलंय म्हणाली. हळद कुंकू, रंगीत वस्त्र, उडदाचे दाणे मागितले. तेला मिठाला बरकत असते असंही म्हणाली. सत्य कळेन असं झाल्यामुळे मी संभ्रमात पडलो होतो. जादू टोण्याचा प्रकार असावा मनाची समजूत घालायला लागली. मंजुळा मावशी जीजीला भलत्याच मार्गाला घेऊन चालली आहे याविषयी मात्र शंका राहिली नाही. संध्याकाळी चूल पेटावल्यावर जीजी आम्हाला म्हणाली, चंद्रीची धार काढायची, तुमचा बाप कसा नाही आला अजून? आता काय आप्पाला सगळं रान मोकळं झालंय, गेला असेल महादेव मंदिराकडं गांजा पोकायला. चल मी काढते चंद्रीची धार. अगं धार काढणं तुला जमल का? थांब, धनाजी काकाला हाक मारतो, तो नाही म्हणणार नाही. काय गरज नाही, आडणी नाही मी, तू चंद्री पुढं उभा राहा फक्त. 5 लिटरच्या स्टीलच्या बादलीत तांब्याभर पाणी घेऊन जीजी म्हणाली. जीजीला समजून सांगायची सोय नव्हती, नाही म्हणता आलं नाही. फांद्या फोडल्या असत्या तर शिव्यांवर भागलं नसतं, मारायला सुद्धा कमी केलं नसतं. मुकाट्यानं चंद्री पुढे जाऊन उभा राहिलो. जीजी कमरेला पदर खोन मोठ्या तोऱ्यात म्हशीची धार काढायला बसली. अहो, मुक्या जनावरांना सुद्धा माणसांची पारख असते. जीजीला बघताच चंद्री मागचे दोन्ही पाय झाडायला लागली. तिचं पोट जीजीच्या डोक्याला धडकलं. जीजी स्वतःला सावरू शकले नाही. हातातल्या बादलीसकट धाडकन पाठीवर खालती पडली. मेहरबानी, खालची बांडी चिकटली नाही. तिने लाथा झाडल्या असत्या ना तर जीजीचं काही खरं नव्हतं. क्षणार्धात जीजीची अक्कल ठिकाणावर आली. पाठीला डोक्याला मार लागला. शेणामुतानं भरलेल्या अवस्थेत ती विवळत आप्पाच्या नावानं शंख करत उठली. मी म्हणालो, अगं तू कधी मूडबर्ग व चंद्री पुढं टाकायला नाही गेली. म्हशीनी मला तुडवावं असं वाटलं असणार र तुला. तीच वेळ आलती. अगं मुकी जनावरं सुद्धा माणसं वळखतात. अगं मुक्या जनावर बी माया करायला लागती. आता असं कर, देवाऱ्यातला अंगारा घेऊन ये. तो अंगारा चंद्रीला लावला ना तर बादली भरेपर्यंत ती एक पाय पण उचलणार नाही बघ. हे ऐकलं आणि जीजीच्या अंगाची लाही लाही झालेली होती. मला प्रतिउत्तर न देता ती माझ्यावर डोळे उगारून ताड ताड बाहेर निघूनही गेली. मग मला काकाला बोलवून आणावं लागलं. दुधाची गळवट बादली भरलेली बघून जीजीचा माझ्यावरचा राग क्षणार्धात जरी अंतर्धान पावला होता तरी तिचं आप्पाच्या नावानं बोटं मोडणं मात्र बराच वेळ चालू होतं. मित्रांनो, हा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.